झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे गणित सोपं आहे। कंस सोडून घ्यायचा आधी आणि मग बेरीज करायची ना। अगदी बरोबर। दोन गुण चला 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 गरमागरम चहा घ्या ठीक आहे काका। अरे बापरे घ्या घ्या दादा रॉकेला पण दे हा घे रे शिवा। हो हो हा माझा नवरा आशुतोष देसाई। अरे अरे उठू नका तुम्ही। नमस्कार नमस्कार। आणि हा मी मारुती कदम हे आमचे मंचिक। नमस्ते। नमस्कार। बरं शिवानी खूप सांगितलं तुमच्याबद्दल। तुम्ही एवढे वयस्कर असताना सुद्धा तुम्ही आता अभ्यास करताय शिकताय, फार मोठी गोष्ट आहे। आनंद झाला ऐकून। बरं तुमचा अभ्यास होतोय ना नीट? फर्स्ट क्लास एकदम। आम्हाला शिक्षकच एवढे भारी मिळाले आहेत। आणि त्यात आता तुझ्या हातचा चहा अजून तरतरी येईल। हो दिवसभर थकत असाल ना तुम्ही, म्हणजे दिवसा काम रात्री एवढा अभ्यास। थोडी धावपळ होते पण आमचं ठरलंय म्हणजे काय आता थांबायचं नाही। आणि शिक्षणाला वयाची मर्यादा नसते। हा माणूस आयुष्यभर शिकतच असतो। त्यांनी उलट फायदा होतो आपला। काय चांगलं काय वाईट हे कळतं। आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काय हरकत आहे। खरंय नाही तुमचं हे ऐकून सगळं थोडंसं मोटिवेशनच मिळालंय। म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी धरून बसतो आयुष्यात आणि यांच्याकडे बघ एवढे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा ते शिक्षण घेतात। तेच तर मी ह्यांच्याकडनं तेच शिकत आले की आता हरायचं नाही, नुसतं लढायचं। शाबास। बरं आता मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, नीट अभ्यास करा आणि काहीही लागलं तरी हक्काने सांगायचा। आणि ऑल द बेस्ट तुम्हाला। अगं काही गरजच नाहीये। पोरं एवढी काळजी घेतात ना, पाण्याचा पा बोलेपर्यंत पाणी हातात हजर असतं। शिवाय आमचे गुरुजी अगदी माळी सर ना आपले। हो आमचा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर। आम्हाला कोणी नापास करू शकत आहे काय मारुती? एक नंबर। हो त्यात काय शिकवणं कर्तव्यच आहे माझं। हा आणि शिवा आता आम्ही आहोत, तुम्ही या। बरं बरं चला आम्ही येतो आता, तुम्ही नीट अभ्यास करा। चला तुम्हाला ऑल द बेस्ट। थँक्यू थँक्यू। अच्छा बाय। या, या. अच्छा काळजी घ्या। चला बेरीज हो चल बेरीज। शिवा ऐक ना काय झालं? नाही ठेवलं आवरून सगळं मी। नाही पण काकूंचं काय? आई घाबरली थोडं, पण अरे आईने काही मुद्दामून नाही केलं हे। एक्झॅक्टली सगळं एवढं चांगलं चाललेलं असताना असं काहीतरी घडलं ना, आणि असं कोण मुद्दामून करेल? ते नाहीच करणार, पण काकूचा राग हा आजचा राग नाहीये, तिला आधीपासूनच राग असणार आहे। फक्त ते आता सांबार वगैरे प्रकरण झालं तर ते निमित्त ठरलंय, पण आईने मुद्दामून नाही केलं। आणि काकूचा राग जाईल असं वाटतही नाही मला आता। पण आज आईची चूक नव्हतीच। संपदा मला माहितीये काकूची चूक नव्हती। मी म्हणतच नाही की काकूची चूक आहे। हो मला माहितीये आज आई खूप बोलली आणि काल तिची चूक होती, पण आज तिचं वागणं एकदम साहजिक होतं। नेहमीच तुमच्या दोघांच्या बाजूने असते, पण आता नाही। म्हणजे यावेळेस खरंच आईची चूक नाही, आणि त्यामुळे ना तुम्ही दोघं हे सगळं असं बोलणं बंद करा की तिची चूक का होती, ती असं का वागली, सगळं प्लीज नका करू तुम्ही आता। अगं पण राहू द्या प्लीज। अरे अगं, मंकी आई, ऐक ना, संपदा. वेडीस का तू? काय ही काहीतरी करायला लागणार आता। नाही हळूहळू सगळ्याच गोष्टी करूया, पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करावी लागणार। काय? वा काय तमाशे होत आहेत घरात। म्हणजे कोणी किती डोकं लावलं ना तरी ही भांडणं मिटणार नाहीयेत आता। सुहास ऐकतोयस ना तू? सुहास बोल ना। अगं हे किडे ना माझा जीव घेणार आहेत बहुतेक। वेडा आहेस का तू? ते किडे आहेत, काय करणार आहेत ते?
पण ते मला इरिटेट करतायत आता. आणि मला या घरातली माणसं इरिटेट करतायत. पण किटू डार्लिंग, काही म्हण, आज संध्याकाळी जे काही भांडण झालं ना ते सॉलिड झालं, म्हणजे आपल्याला काही करायलाच लागलं नाही. आपल्याला काही करायची गरज पण नाही. काकू बघितलंस ना केवढी चिडली होती. आणि त्या दिव्याला उचकावायला फार वेळ नाही लागणार. म्हणजे आता काय, लवकरात लवकर आपण आपल्या घरात परत. एवढंच नाही, शिवाची फॅमिली आणि आपल्या फॅमिलीत अशीच कायम भांडणं होत राहणार आहे. त्यात आई आणि काकूचं कितपत पटेल एकमेकींसोबत काही सांगता येणार नाही. पण यात फायदा कोणाचा आहे? आपला. आपण तेवढंच बघायचं. म्हणजे हे सगळं आपल्या पथ्यावरच पडणार आहे. म्हणजे लवकरात लवकर आपण आपल्या खोलीत परत जाणार. अरे किडे तिथे. मग मगाचपासून मी काय बोलतोय वेगळं? शी. मला जाम इरिटेट करताय ते. याच्यात पडला आता ते. खाऊ नकोस. आता काय खाण, मी काय एवढं परत जा दुसरं घेऊन आणि माझ्यासाठी पण. मी नाही आणणार, जा. मी नाही. झालं का जेवण? तुम्ही लवकर जेवलात का? खाली कोणी नव्हतं कारण. हे बघ शिवा, आम्ही इथं राहायला आल्यापासून ना किलेश लय व्हायला लागल्यात ग. काय झालं आता? दिव्या आणि कीर्तिताईंचं भांडण झालं. दिव्याने हे बोलायला नको होतं. तरी मी त्याच्या आधी उर्मिलाशी जाऊन बोलले होते. ती बाई ऐकायला तयार नाही. आणि बरोबरच आहे ग तिचं. तिचं काय चुकतंय? कसं आहे ना शिवानी, हे आता तुझं घर आहे, पण इथल्या माणसांनी आम्हाला सुद्धा आपलंसं केलंय ग. आम्हाला या घरात आश्रय दिला, पण जर आमच्यामुळेच इथे नाही नाही, एक मिनिट. तुम्ही आता परत त्या विषयात घुसू नका. मी एक वेगळं सांगायला तुमच्या इकडे आले. हे तुझ्या जमिनीचे कागदपत्र. काय? घे. सावकाश. हळू घे. अगं पण हो, मी रतन दादाला फोन केला आणि सगळा व्यवहार करून आले. अगं का केलंस तू हे? मी बरोबर तेच केलंय. शिवानी, तुझं आणि सीताईंचं म्हणणं बरोबर आहे, पण जर आम्ही इथे राहिल्यामुळे हे सगळं होत. अगं नाही आई, तुम्ही इथे राहताय म्हणून काही होत नाही. आता झालेत काही गैरसमज, ते करू ना आपण लांब. पण आजी, ही तुझी हक्काची जमीन आहे. तू अशी विकू नाही शकत. अगं हे बघ, घर आपलं आहे ना, ते आपण काकाकडनं परत घेऊया. तुम्ही हे परत करायचं नाही. अगं पण ह्याच्यासाठी तुला पैसे द्यावे लागले, त्याचं काय? अगं दिले थोडे वरून, त्याने काही घडलेलं नाहीये. ही तुझ्या हक्काची जमीन आहे. मी तुला अशी विकू देणार नाही. परत तुम्ही असं काहीही करायचं नाही. मी आणि आशू आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ. तुमचा आहे ना विश्वास आमच्यावर? विश्वास आहे ग, पण हे बघा, घराचं टेन्शन घेऊ नका. सगळं नीट होईल. आणि दिव्याशी बोलते मी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज